आपण बऱ्याचदा मूवीमध्ये असं बघतो की कोर्टात एखादा खटला लढवला जातोय ज्यामध्ये एका बाजूला बाप आणि समोरच्या बाजूला त्याचीच मुलगी किंवा मुलगा. पण असंच काहीसं घडलंय उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये. जानेवारी 2023 मध्ये तत्कालीन IPS अधिकारी राकेश सिंह यांनी पोलीस शिपाई तौफिक अहमद यांना बडतर्फ करण्याचा आदेश दिला, कारण एका 17 वर्षीय मुलीने ट्रेन प्रवासादरम्यान शिपाई तौफिक अहमदवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता आणि त्यानंतर त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. मात्र कनिष्ठ न्यायालयाने तौफिकला निर्दोष मुक्त केलं. त्यानंतर तौफिक अहमद यांनी आपली बडतर्फी रद्द करण्यासाठी अर्ज केला, पण राकेश सिंह यांनी तो फेटाळला. अखेर तौफिकनं इलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आणि इथेच आला खरा क्लायमॅक्स. शिपायाने त्यांची बाजू मांडण्यासाठी ज्यांना वकील म्हणून नेमलं होतं त्या होत्या अनुराग सिंह, म्हणजेच निवृत्त IPS राकेश सिंह यांच्या कन्या. येस, म्हणजेच काय, मुलगीच वडिलांविरुद्ध कोर्टात उभी राहिली होती. सुनावणी दरम्यान राकेश सिंह यांनी विभागीय चौकशी सुरू असल्याचं सांगितलं, मात्र मुलीने वडिलांविरुद्ध ठामपणे सांगितलं की बडतर्फ करताना नियमांचं उल्लंघन झालं आणि चौकशीत अनेक त्रुटी होत्या. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर हायकोर्टाने विभागीय चौकशी रद्द केली आणि पोलिसांना आदेश दिला की बडतर्फी मागे घेऊन तौफिक अहमद यांना पुन्हा नोकरीवर घ्या. कोर्टाच्या या निर्णयानंतर राकेश सिंह म्हणाले, मी कोर्टात माझी बाजू मांडली, पण मला अभिमान आहे की माझ्या मुलीने तिचं काम, तिचं कर्तव्य हे चोखपणे पार पाडलं आणि कोणत्याही बापासाठी हा गर्वाचा क्षण आहे.